नमस्कार मंडळी. आजच्या या अत्यंत प्रेरणादायी विश्लेषणात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा कथेवर बोलणार आहोत जी थेट हृदयाला भिडते आणि खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांच्याच विचारांना एक नवी दिशा देते. ही कथा आहे आर्यनची. एका छोट्याशा गावातून आलेल्या या मुलाने परिस्थितीचे सगळे अडथळे कसे पार केले ते आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया छोट्या पावलांची मोठी जिद्द. आता सुरुवातीलाच एक एकदम मूलभूत प्रश्न उभा राहतो. गरिबी तुमचं भविष्य ठरवते का? म्हणजे बघा, हा प्रश्न आपण अनेकदा ऐकतो, बरोबर? अनेकांना असं वाटतं की बाबा जन्मता मिळालेली परिस्थितीच आपलं पुढचं आयुष्य ठरवते. पण आजची ही कथा या प्रश्नाचं एक अत्यंत ठाम आणि जिवंत असं उत्तर देणार आहे. आणि हे उत्तर कुठल्या पुस्तकातून नाही, तर एका खऱ्याखुऱ्या आणि संघर्षमय अनुभवातून आले. तर पहिला भाग, आर्यनचं मोठं स्वप्न. आर्यन एका अगदी छोट्याशा आणि दुर्लक्षित गावात राहायचा. तिथे गरिबी ही रोजचीच भयंकर वास्तविकता होती. आता इथे थोडं लक्ष द्या. एकीकडे त्याची भौतिक परिस्थिती आहे, ती फाटकी बॅग आणि सगळीकडे असलेली गरिबी. पण दुसरीकडे त्याची मानसिक स्थिती आणि त्याचे विचार किती प्रगल्भ होते हे बघण्यासारखं आहे. शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या तो भलेही कमकुवत असेल, पण त्याच्या मनातील श्रीमंती आणि त्याची जिद्द या भौतिक गरिबीपेक्षा कितीतरी पटीने मोठी होती. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, गरिबी आणि लोकांची चेष्टा. बघा, आर्यनचा संघर्ष फक्त पैशांचा नव्हता, तर तो समाजाशीही होता. रोज तेच फाटके कपडे आणि जुनी चप्पल घालून शाळेत जाताना त्याला आजूबाजूच्या लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागायचा. आजूबाजूची मुलं त्याला सतत हसायची, त्याची चेष्टा करायची. आणि इथेच आर्यनचं वेगळेपण दिसून येतं बरं का. या सगळ्या नकारात्मकतेपुढे त्याने कधीही गुडघे टेकले नाहीत किंवा आपली महत्वाकांक्षा जराही कमी होऊ दिली नाही. तिसरा टप्पा, रस्त्यावरील दिव्याखालचा अभ्यास. आर्यनच्या घरात वीज अजिबात नव्हती. हा अंधार फक्त त्याच्या घरात नव्हता, तर तो त्याच्या परिस्थितीचाही होता. पण म्हणतात ना, जेव्हा परिस्थिती मार्ग बंद करते तेव्हा तुमची जिद्द नवा मार्ग शोधून काढतेच. घरात वीज नसल्यामुळे आर्यनने थेट रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करायला सुरुवात केली. विचार करा, आजूबाजूला घनघोर अंधार असतानाही ज्ञानाचा आणि प्रकाशाचा एक छोटासा किरण शोधण्याची त्याची ही धडपड खरंच अंगावर काटा आणते. आता येऊया चौथ्या भागावर, नकारात्मकतेवर मात. जेव्हा एखादी व्यक्ती अशा तळागाळातून वर येण्याचा प्रयत्न करते ना, तेव्हा लोकांची टीका ही सर्वात मोठी अडचण असते. तुझ्याकडून काही होणार नाही हे शब्द किती जिवारी लागणारे आहेत याचा फक्त एकदा विचार करा. लोक त्याला सतत खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते, पण आर्यनने काय केलं? या कठोर शब्दांना स्वतःची कमजोरी बनवण्याऐवजी त्याने त्यांना आपली सर्वात मोठी ताकद बनवलं. या सगळ्या नकारात्मकतेचं रूपांतर त्याने स्वतःच्या यशाचा इंधनात केलं. आणि इथूनच सुरू होतो पाचवा भाग, अभूतपूर्व यश आणि कौतुक. ती रात रस्त्यावरच्या दिव्याखाली केलेली मेहनत अखेर खडाला आली. जेव्हा निकालाचा बोर्ड समोर आला तेव्हा सर्वांचेच डोळे अक्षरशः दिपून गेले. कारण तो क्रमांक होता 1. होय, आर्यन संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता. हा केवळ आर्यनचाच नाही, तर त्याच्या त्या अतुलनीय संघर्षाचा मोठा विजय होता. एका फाटकी बॅग आणि जुनी चप्पल घालणाऱ्या मुलाने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर जिल्ह्यात थेट अव्वल स्थान पटकावलं होतं. कमाल आहे ना? बघा, काळाने घेतलेली ही किती सुंदर आणि न्याय देणारी भरारी आहे. एक काळ असा होता जिथे लोक त्याच्यावर हसत होते, त्याची चेष्टा करत होते. आणि आता वर्तमान असं आहे जिथे तेच लोक त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. त्याच्या या जबरदस्त यशाने त्या सर्व उपहासाला टाळ्यांच्या कडकडाटात कायमचं बदलून टाकलं. आता शेवटचा आणि महत्त्वाचा भाग 6, तात्पर्य, परिस्थिती विरुद्ध जिद्द. आपण जर हा संपूर्ण प्रवास पाहिला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. भयंकर गरिबीतून चालणं, समाजाची ती चेष्टा सहन करणं, रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करणं आणि अखेर जिल्ह्यात पहिला येणं, या प्रवासातील प्रत्येक अडचण ही त्याला मागे खेचण्यासाठी नव्हती, तर ती त्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी एक पायरी म्हणून कामी आली. गरिबी तुमचं भविष्य ठरवत नाही, हे अत्यंत महत्त्वाचं सत्य आर्यनने स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे. कोणतीही बाह्य परिस्थिती, मग ती कितीही भयंकर असो किंवा कठीण असो, ती तुमच्या भविष्याची अभेद्य भिंत कधीच बनू शकत नाही. तर तुमची स्वतःची जिद्द आणि तुमची मेहनतच तुमचा रस्ता निश्चित करत असते. तुमचा खरा मार्गदर्शक हा तुमचा आतला आवाज आणि तुमचे अविरत प्रयत्न असतात. भौतिक गोष्टींचा अभाव हा आंतरिक प्रेरणेसमोर नेहमीच फिका पडतो. हेच यातून अगदी लख्खपणे समोर येतं. स्वप्न मोठं ठेवा, परिस्थिती नाही, जिद्द महत्वाची. याच एका अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक विचाराने आपण आजच्या या विश्लेषणाचा शेवट करत आहोत.
आर्यनची ही कथा आपल्याला हेच सांगून जाते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मानवी जिद्दीसमोर ती नेहमीच छोटी असते. तर आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पण जाता जाता एक विचार नक्की करा. तुमच्या आत अशी कोणती जिद्द दडलेली आहे जी तुमच्या आजूबाजूची कोणतीही परिस्थिती बदलून टाकण्याची अफाट ताकद ठेवते? विचार नक्की करा.